सन्मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ बातान आयोजित माननीय श्री वसंतदादा काठवले साहेब यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा पाहायला मिळते उपसभापती चषक 2025। पहिला सामना नुकताच इथे संपला। सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। प्रणय म्हात्रे आणि प्रतीक पाटीलला आपण पाहतोय। पहिला बॉल चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला तो अर्थात तुषार ठाकूरच्या माध्यमातून वेगवान चेंडू देणे हाताला पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा सुरुवात झाली आहे। पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। सर्वांचं हार्दिक स्वागत। दुसरी मॅच दुसऱ्या रजनीतली आपण पाहतोय। पहिला चेंडू डिलिव्हर करण्यात आला। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्यासीच्या बाहेर गॅप मध्ये खेळलाय। चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना अलॉंग विथ द कार्पेट धाव मिळतील 4 आणखीन एक खणखणीत चौकार। हा स्ट्रोक पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक येतोय मिडॉन होऊन चेंडूवरती एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल। चौकारानंतर एक सिंगल येत असताना तुषार ठाकूर एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय। त्याच्याकडे निरंतरता चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे, परंतु विकेट प्राप्त करायला तुम्हाला जास्तीचे चेंडू जे थेट यष्टांवरती हाताळणं ही बंधनकारक राहील। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। कमी गतीने लोड फुटबॉल बॉल ठीक आहे जाऊ साइड एज घेतली आहे। बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक पोहोचेल। बाजी मारली आहे क्षेत्ररक्षकाने। रन्स कंप्लीट करण्यात आल्यात। ते एकंदरीत दोन संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळते। 7 ऑन दी बोर्ड 7 धावा धावफलकावरती आहे। मागील मॅच मध्ये धावांची लयलूट पाहायला मिळाली, परंतु ती पूर्वार्धामध्ये होती, उत्तरार्धामध्ये धावा आल्या नाही। सर्वाधिक फलंदाज बाद होत असताना उत्तरार्धामध्ये पाहायला मिळाले। पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना स्ट्रेट डाऊन ग्राउंड सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क षटकार। प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून येणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला। डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड साइड स्क्रीनच्या वरून मारला। अर्थात एकच फाईट आणि वातावरण टाईट तिथे गेलंय। लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाला प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून। पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोला ड्रायव्हिंग लेन वरती होता। अलॉंग विथ द कार्पेट केलाय चेंडू मात्र अलॉंग विथ द कार्पेट लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला। एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 14 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस। बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय श्रीदत्त शिवकर टीम सध्याच्या घडीला चांगल्या दर्जाची रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। 14 धावा धावफलकावरती विदाउट लॉस शिवकर संघ जिथे पाहायला मिळेल। पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा, अर्थात प्रत्येक षटकाच्या गणित जर 14ची सरासरी इथे गाठली तर एक मोठी फायटिंग टोटल इथे पाहायला मिळेल। क्रिकेटमध्ये जिला सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणतो, किंबहुना अगदी त्याच वेळेला असंही म्हणता येईल ना की यशाची कोणती धावसंख्या हमी देत नाही। या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या निश्चित यशाची हमी देईल, कारण मागील मॅच मध्येही आपण पाहिलं जिथे 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अक्षरशः जिथे दयनीय अवस्था अक्षय रोहित 11 यंग स्टार नारपोली या टीमची आरुष 11 जीतू आई जीते या टीमने करत असताना आपण पाहिली। क्रिकेटमध्ये धावसंख्या ही फार महत्वाची राहते, कारण उत्तरार्धामध्ये आपल्या गोलंदाजांना एक मुभा मिळते। ओंकार गोलंदाजी मार्क वरती खोला टाकला, चॅनल मध्ये टाकला गेलेला हा बॉल पाहायला मिळाला। चारी मुंड्या चित केलाय गोलंदाजाला, यॉर्कर सटीक यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये सादर केला ओंकार म्हात्रेने। त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत, वेगवान गोलंदाजी करतो
प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना आघाडीचा द्रुतगती गोलंदाज हा नेहमी चाणक्य असावा लागतो. लोड फुलटोस बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक नव्हे तर 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसता धाव संख्येला मेळ. काय चालला हा खेळ. DRS कॉल केलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज बाद होत असताना आपण पाहतो प्रणय मात्रे बाद झाला. षटकार त्याने ठोकला होता. किंबहुना आक्रमकता त्याने धारण केली होती. परंतु क्रिकेटमध्ये आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा श्राप असतो आणि त्याची प्रचिती इथे पुन्हा एकदा आली आहे. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार मात्रेला यश मिळालंय. 2 बॉल त्याने टाकलेत आणि त्यामध्ये 2 चेंडूमध्ये 1 चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट. अर्थात लगातारचे 2 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे हाताळलेले पाहायला मिळालेत. मॅच मध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाही आहे. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतो अनुभवतो आहोत. अशी दुसरी रजनी. नवीन बॅटर रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आपला फटका 440 चा झटका. उत्तुंग षटकार. पाहायला मिळाला. या स्पर्धेतला 9वा फलंदाज आहे ज्याने षटकारांना अकाउंट ओपन केलंय. लांब लचक षटकार ठोकलाय. मला तर वाटतं फटका इतका लांब गेला ना किंबहुना चेंडू इतका दूर गेला असावा की अमेठी युनिव्हर्सिटी मधून कदाचित आणावा लागतोय की काय. इतका दूर मारला. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये आपण आल्याची जाणीव करून दिली आहे आणि मैदानावरती रोशन पाटीलने आल्यानंतर सांगितलं की नाही चालणार. रणबंदी जुगारली. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या आणि अशा परिस्थितीमध्ये एक मोठा स्ट्रोक येत असताना संघाची धावसंख्या 20 ऑन दी बोर्ड आहे. 20 धावा धावफलकावर. एक फलंदाज बाद झाला. बाद होणारा प्रणय मात्रेला आपण पाहिलं जिथे त्याच्या बॅटमधून 9 धावांची खेळी आली 5 बॉल मध्ये. आणखीन एक मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये वॅकंट एरिया. रन्स मिळतील. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. रन्स कंप्लीट करण्यात येत असताना 2 धावा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वेगाने पुढे जिथे 22 धावा धावफलकावरती आहेत. दोन धावा येत असताना संघाची धावसंख्या जिथे 22 धावा धावफलकावरती आहेत. चला आर्यन स्पोर्ट चिरले टीमचा कॅप्टन आणि करंजोआई करंजाडे टीमचा कॅप्टन दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष भेटतो. रिपोर्टिंग करा. करंजाडे आणि चिरले टीमचा कॅप्टन दोन्ही टीमचे कर्णधाराचं लक्ष भेदूया. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. उसळी घेणाऱ्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न जो अनसक्सेसफुल राहिलाय. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद. हार जीत ही लपंडावर. जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा अडबतील ही लाख वादळे. सिद्ध होऊनी
उजळाय से पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओंकार म्हात्रे आला आणि त्याने या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. अफलातून मॅग्निफिसंट बॉलिंग. अचूक नियंत्रितता काय असते ना क्रिकेटची ती इथे दाखवत असताना दर्शवत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. भन्नाट वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय ओंकार म्हात्रे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थात 22 धावा धावफलकावरती आहेत. विकेट प्राप्त केल्यात त्या 2. धावा येत आहेत जरूर परंतु विकेट गमावल्यात ही डोकेदुखीची बाब राहू शकते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अर्थात शिवकर टीमच्या. यावेळेचा बॉल ऑन खिण एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. मध्ये की काही काळानं तर ब्लाइंड झालं होतं की बॉल कुठे गेला एक्झॅक्टली हे कळलं देखील नाही. आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला ना अजय भगतच्या बॅट मधून ऑन साइडला त्याच्या बॅट मधून षटकार आला. आणि शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल हा चकाकणारा सोडं नसतो असं म्हणता येणारच नाही कारण प्रत्येक चेंडू हा मोठ्या फटक्यासाठीच बनलाय. आपल्याकडे 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये मोठे स्ट्रोक खेळायलाच हवेत. या रीतीचा आविर्भाव मैदानाच्या आतमध्ये दाखवणं अत्यंत गरजेचं राहतं. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत 28-28 ऑन दी बोर्ड. सुवर्ण कळेमधून जाणाऱ्या फॉर्मामध्ये असणारा खेळाडू अर्थात अजय भगत. ज्या वेळेला एखादा सुवर्ण कळेमध्ये असणारा हिरो असू द्यात पहा ना त्याच्या पाठीमागे एखादा फिल्म स्टार असेल की त्याच्या पाठीमागे अनेक तरुणी लागतात. या खेळाडूच्या पाठीमागे ना की धावा लागल्यात कारण मैदानाच्या आतमध्ये तो जसं येतो ना की धावा त्याच्यासाठी जास्त काही मोठ्या नाही आहेत. बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला बॅट हलवली की धावा येतात. असाच अजय भगतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय. अदानी आणि अंबानीला जेवढे 100 रुपयाची नोट शुल्लक ना तितक्या खेळाडूला धावा शुल्लक आहेत. हा फ्रॅकर आणखीन एक पुल वंडरफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय सक्सेसफुल. षटकार. बॅकफुटला आले आणि एक वंडरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन साइडला. दमदार स्ट्रोक येत असताना 6 धावा. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने वधारत असताना जिथे 34 धावा धावफलकावरती आहेत. कोण म्हणतं सबसे कातिल? मी तर म्हणेन सबसे कातिल प्रतीक पाटील. का स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या ज्या वेळेला आत्मविश्वासाने आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना मला तरी असं वाटू लागलं की अजय भगत मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो येताना आत्मविश्वास घेऊन आला कारण प्रतीकच्या बॅटमधून एक लांब लचक षटकार आलाय. अशा दर्जाचे स्ट्रोक फार महत्वाचे राहतात आणि त्याच दर्जाचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रन्स आल्यात. ओसांडून वाहते ही धावसंख्या. किंबहुना रन्स वेगाने पुढे सरकत असताना आपण पाहत आहोत. किंबहुना सुरुवातीच्या षटकांमध्ये जिथे विकेट प्राप्त होत होते असं वाटलं होतं एकंदरीत धावा थांबतायत की काय. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या परंतु विकेट जिथे प्राप्त केल्या होत्या ओंकार म्हात्रेने. प्रणय पाटील आणि पहिल्याच बॉलवरती त्याच्या अंगेस मोठा स्ट्रोक आलाय. आत्मविश्वासाने त्याला गोलंदाजी करावी लागेल. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. मी आवर्जून म्हणतो ना पहा ना एखादा तलावामध्ये असणारे जे मासे आहेत ना ज्यावेळेला पाणी असतं त्यावेळेला मासे किड्यांना खातात. पाणी हटतं ना त्यावेळेला किडी माशांना खातात. वेळ प्रत्येकाची येते वेळ बदलायला वेळ लागत नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो की धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. स्कोर कार्ड वरती धावा त्या 34. यावेळेला इनसाइड आउट केलाय गॅप मध्ये वॅकंट एरिया. रन्स मिळतील 4. आणखीन एक खणखणीत मध्ये जिथे बॅटिंग करत असताना प्रतीक पाटील शो मस्ट गो ऑन त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. पुढचा बॉल
यावेळेला देखील आणखीन एक फ्लॅट पॅरलल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट टिपली आहे. फलंदाज बाद. तिसरा धक्का. प्रतीक पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. संकट काही ना संकट समयी स्वतःशी एवढंच म्हणायला हवं की वेळ अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. एक्झॅक्टली हेच म्हणाला असेल कदाचित गोलंदाजी करत असताना प्रणय पाटील स्वतःशी. काय बॉलिंग केली आहे. 2 बॉल वरती 2 मोठे स्ट्रोक आले. तिसरा बॉल चांगल्या दाटणीचा टाकला जिथे विकेट त्याने प्राप्त केली. गोलंदाजी करत असताना जिथे विकेट प्राप्त करत असताना ज्यावेळेला गोलंदाजाला जी खुराक हवी आहे ना ती इथे प्राप्त झाली. विकेट प्राप्त केली आहे त्याने. नवीन बॅटर जिथे 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी राकेश पाटीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक लेफ्ट हँडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट कशा ढाटणीची चेंडू हाताळेल प्रणय पाटील हे पाहण्याजोगे राहील, कारण हे बॅटल रंजक का बरं राहणार आहे. दोन्ही लेफ्ट हँडर आहेत. एकंदरीत ज्या वेळेला हे बॅटल आपण आमने सामने येत असताना पाहतो ना त्या वेळेला अनेक वेळेला फलंदाज हावी ठरतो किंवा अनेक वेळेला गोलंदाज देखील. या मॅच मध्ये काय वाढून ठेवलंय. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न शर्तीचे प्रयत्न जरूर झाले, परंतु धाव येत असताना केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती आहेत. रन्स बनल्यात, धावा बनल्यात. इथून हवी आहे ती एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल. 303 षटक प्रगती पथावरती आहे. अर्थात मोठे स्ट्रोक मध्ये तुम्हाला डील करावं लागेल आणि अर्थात मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न तितकेसे चांगले करावेच लागतील. पुढचा बॉल यावेळेला खोलामध्ये टाकला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला एक सिंगल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, परंतु कोणतीही इथे दुसरी धाव घेण्याची मुभा क्षेत्ररक्षकांनी उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालं. अचूकतेने चेंडूवरती आला. फेकी चांगली पाहायला मिळाली. थ्रोईंग आर्म फार स्ट्रॉंग होते या क्षेत्ररक्षकाचे. रन्स मिळाली. एक संघाची धावसंख्या 40. फलंदाज बाद झाले ते एकंदरीत 3. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यावेळेला खोलामध्ये टाकला होता. फॉलो केलं बॅटरला. रन्स घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. फेक पुन्हा एकदा पाहायला मिळते. जिथे डेंजर एंडकडे फेकी झाली आहे इथे घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. क्या हुआ. एक होती तिथे दुसरी देखील आली आणि इथून तिथून फेक आपण पाहिली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 42. षटक संपलेत ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 42 ला 3 बाद. बॅटिंग करत असताना श्रीदत्त शिवकर्णी. हर्षद ठाकूर आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी प्रमुख मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. भातनगावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे कृष्णा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संतोष काठवले यांना विनंती करतो की आपण कृष्णा भोईर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नुसते सामाजिक कार्यकर्ते नाहीत तर अनेक पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. एक सामाजिक कार्यकर्ते, एक समाजसेवक म्हणून ज्यांची खूप ओळख आहे असे कृष्णा भोईर यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. आमचे मंडळाचे सभासद सन्माननीय श्री संतोष काठवले यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर दीपकजी दुर्गे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतंय. मी सुभाष पाटील यांना विनंती करतो की दीपक दुर्गे एक सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अनेक शासकीय कामं दीपक दुर्गे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात. आमचे मित्र सन्माननीय श्री दीपक दुर्गे यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. मी सुभाष पाटील यांना विनंती करतो की आपण दीपक दुर्गे यांचे मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन आपण यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे उपसभापती शशकाकडून या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आपले आभार आणि धन्यवाद.
निशांत ठाकूर गोलंदाजी मार्क वरती चौथं षटक, स्कोर कार्ड वरती 42 आहेत. पहिला बॉल हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड खेळलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. अठ्ठेचाळीस धावा, धावफलक वेगाने पुढे सरकू लागले. रन्स येत आहेत. संघाची धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. हेलिकॉप्टर पाहायला मिळाला अजय भगतच्या बॅटमधून. ही एअरलाइन्स आहे ना, ती मोफत प्रवास करून देते. हाफ ट्रॅकर आणखीन एक ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल दुहेरी साठी पलटलेत वेगाने. ही धाव जोखीम बरी होती. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. चौथा धक्का, अजय भगत बाद. विरुद्ध करंजाडे पहा, सेकंड कॉल आहे आपल्याला. जर आपला कोणताही प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर विनंती असेल की आपण तातडीनं आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन रिपोर्टिंग करायची आहे. कारण आता आज मोठा लॉट आहे, त्यामुळे 12 संघ आहेत, 11 मॅच जवळजवळ खेळवायचे आहेत. त्यामुळे आपला लवकरात लवकर येणं इथं आजच्या रात्रीसाठी खूप मोलाचं असेल. तर विनंती असेल, चिर्ले विरोधात असेल करंजाडे संघ, रिपोर्टिंग करा प्लीज. याच दरम्यान आमचे भाई मस्कर यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. लक्ष वेधून ते अर्थातच जीतू आहे जीते संघाचा कर्णधार अरुष 11 जीतू आहे जीते टीमचा कॅप्टन माझा आवाज पोहोचत असेल तर कृपया आपण संघ तयारीत ठेवा. नेक्स्ट मॅच विनर्स वर्सेस विनर्स होईल. नेक्स्ट मॅच विनर्स वर्सेस विनर्स होईल. अरुष 11 जीतू आहे जीते टीम आपण रेडी राहा. हवेचा बॉल वेगाने, अधिक वेगाने चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली परंतु द्वारकानाथजी चोरगे कोणत्याही प्रकारचा दबाव किंबहुना त्यांच्यावरती आला नाही. हा डॉट बॉल आला. तिसरा चेंडू वेगाने इथे पाहायला मिळाला. उपसभापती चषक 2025 चा हा भूतपूर्व सोहळा आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये कसळखंड मध्ये ही माजी प्रभारी सरपंच अनिल दादा पाटील यांच्या माध्यमातून एक स्पर्धा येत असताना पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना चेंडू पाहायला मिळतोय. आगामी कालावधीत अर्थात 5 मार्च ते 9 मार्च या कालावधीमध्ये आपल्या भेटीला स्पर्धा येते. आमदार चषक 2025 1,50,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 35,000 रुपये हे पारितोषिक राहील. वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी सायकल असेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी तिथे बाईक दिली जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सन ग्लासेस देखील आहेत आय विजन या ऑप्टिक्सच्या माध्यमातून. पुढचा बॉल उसळी घेणारा ऑन साइडला हुक केला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार स्ट्रोक, षटकार. बंद धाबा धाव फलकावरती आहेत. जिथे एक दर्जेदार स्ट्रोक मयूर पाटील गरजच्या बॅटमधून आला. 2 बॉल त्याच्या अगेन्स्ट डॉट आले होते. यावेळेला देखील स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. लांब लचक, षटकार. वार्दाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 61-62चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅच कडे आपण वळतो आहोत. एका बाजूला आर्यन स्पोर्ट चिर्रे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना करंजोई करंजाडे या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. जिथे या आपण टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधतो आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार या चला त्वरित आपण टॉस करणार आहोत. करंजोई करंजाडे आणि त्याच्या अगेन्स्ट आर्यन स्पोर्ट चिर्ले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच
तदनंतर संतोषजी झुमार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या उपसभापती चषकामध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मी पुन्हा एकदा संतोष काठावले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संतोष झुमारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मायेची प्रेमाची उपदार शाळ देऊन आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. आमच्या स्वागताचा स्वीकार संतोषजी झुमारे आपण या ठिकाणी करायचा आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. हॅलो. हॅलो. अमितभाई पाटील सरपंच दिघाटी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती. तसंच हर्षजी ठाकूर आणि चंद्रकांत पाटील आपण सुद्धा विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी आपण यायचंय. सन्माननीय सागरजी पाटील साई सागर हॉटेलचे ओनर आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर यायचंय. आयवा मॅचचा पहिला मानकरी या ठिकाणी ठरतोय. काय नाव दादा तुझं? करण तांडेल. जिथे संतोष झुमार यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांना आयवा कॅचचे जे सरप्राईज आहे टी शर्ट या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे. पहा प्रेक्षकांची हळूहळू अलोट गर्दी या स्पर्धेला पाहायला मिळते. मॅच आहे सध्याच्या घडीला. आपण सार्थक स्पोर्ट दिघाटी विरोधात असेल श्री दत्त शिवकर संघ. काय भन्नाट इनिंग खेळा श्री दत्त शिवकर संघ. जवळजवळ हाय स्कोर, मला दुसऱ्या रात्री मधला हा सगळ्यात मोठा स्कोर आपल्याला इथे पाहायला मिळेल. 62 धावा, 61 धावा, 62 धावांचं टार्गेट सेट केलंय चिर्ले संघासमोर, दिघाटी संघासमोर. माफ करा, दिघाटी विरोधात शिवकर असं ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अमोल पाटील आणि प्रणय पाटील. उपसभापती चषक 2025 15व वर्ष, सातत्यानं 15 वर्षासाठी केलेली ही तपश्चर्या वसंतदादा काटवले आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळ, अर्थात वसंतदादा काटवले यांचं वरद हस्त या संपूर्ण आणि त्यांच्या आशीर्वादानं मात्र ही मोठी स्पर्धा दरवर्षी आपल्याला भेटीला येते. तब्बल 15 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होत आहेत. आताच आपण जयेश भोसले यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. स्तुती कला क्रीडा मंडळ कसरखंड यांच्या वतीनं येणाऱ्या 5, 6, 7, 8, 9 मार्च 2025 प्रथम पारितोषिक असेल 1,50,000, द्वितीय पारितोषिक असेल 75,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 35 आणि 35,000 रुपये. 5वा दिवस सुपर 8 साठी असेल. टोटल 8 संघ प्रत्येक दिवशी खेळवले जातील आणि मॅन ऑफ द सिरीज साठी असेल अर्थातच मोटरसायकल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी असेल सायकल आणि अनिलदादा पाटील पुरस्कृत या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची रायगड जिल्ह्यामधील 19व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे तालुका चषक 2025 तारीख आहे 1, 2, 3, 4 मार्च 2025. प्रथम पारितोषिक असेल 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय, चतुर्थ आणि पंचम पारितोषिक असेल 25, 25, 25. आणि सुंदर स्पर्धा आहे. हेच मैदान असेल. आयोजक असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शाखा भातान व मनसे पनवेल तालुका चषक म्हणून या स्पर्धेचं नामकरण असेल. चला तर 4थ्या स्पर्धेला सुद्धा आपण आवर्जून भेट द्या. पहिला बॉल, भन्नाट वेग होता. अवैध बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला. या बॉलवर मात्र प्रश्न उत्तर नव्हतं. बॅट्समनकडे निर्धाव चेंडूची सांगता. स्पर्धेमधील 100वा निर्धाव चेंडू फेकला गेला. मयूर पाटील आम्हाला इथे कळवतायत. सन्माननीय संकेतजी पाटील आज ठेवून आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्याज इथे पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्यांना विनंती असेल यावं पण. संकेत पाटील. मस्त फटका. यावेळेला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक मात्र तिथे उभा आहे. मिसफिल्ड लागला बॉल आणि यावेळेला कोणतीही चुकी होणार नाहीये. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय बॉलिंग करत असलेला अर्थातच सार्थक स्पोर्ट दिघाटी संघाला.
संघ गोलंदाजी करतोय. यावेळेला आपण पाहिलं बॅटिंग करत असताना 61 धावा जमवलेल्या 62 धावांचं मोठं डोंगर आणि त्या डोंगराला सुरुंग लावत असताना मात्र सार्थक स्पोर्ट दिगाडी संघाचा पहिला जो आहे मावळा इथे गारद होतोय. पहिला बॅट्समन माघारी परततोय अमोल पाटील. 3 बॉलला फेस करत असताना 4 या धावसंख्येवर बाद होणारा सार्थक स्पोर्ट दिगाडी संघाचा हा पहिला बॅट्समन मैदानाच्या बाहेर. तुषार ठाकूर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी या मैदानामध्ये मात्र विश्वास दाखवला गेला कर्णधाराच्या माध्यमातून. 62 धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे आणि अशा वेळेला मात्र आपल्याला प्रत्येक बॉलवर का मोठा रिझल्ट येणं, काहीतरी रिस्क घेणं फार महत्वाचं असेल. कारण गोलंदाजानं तसं पाहायला गेलं तर हवी तशी कामगिरी केली नव्हती. गोलंदाजी करत असताना श्रीदत्त शिवकर संघाच्या विरोधात मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं फलंदाजांना आणि तदनंतर मात्र आता संपूर्ण जबाबदारी आलेली आहे ती अर्थातच फलंदाजांच्यावर. बरेचसे मान्यवर आपण पाहू शकाल. अख्खा मंच रात्रभर आपल्याला भरलेला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. मिस टायमिंग, ब्रश केला बॉलला या बॅटनं आणि यावेळेला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. आणखीन एक विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पोर्ट दिगाटी संघ मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडासा हतबल ठरतोय. खूप प्रयत्न करतोय. एखादी मोठी साझेदारी होणं फार महत्वाचं असेल कारण धावसंख्या आहे 62. अंतर खूप लांबचं कापायचं आहे. त्यामुळे एक मोठी साझेदारी, एक साझेदारीची बिल्डिंग तयार होणं गरजेचं असेल. परंतु या वेळेला मात्र फलंदाज मैदानावर टिकून राहत नाहीत. ऑन अ हायट्रिक गोलंदाज मात्र सज्ज असेल. फुलटॉस बॉल आहे. यावेळेला आपण पाहिलं नो बॉल कॉल आहे अंपायरच्या माध्यमातून. या बॉलवर आला चौकार आणि आणखीन एक धाव म्हणजे अर्थातच 5 धावा मिळतील या बॉलवर. अगदी मी म्हणेन सुवर्ण योग असेल फलंदाजी करणाऱ्या सार्थक स्पोर्ट चिर्ले संघासाठी. अशा संध्या मात्र आता सोडाव्या नाही. सोडणं म्हणजे महत्वाचं नसेल कारण तसं बघायला गेलं तर सध्याच्या घडीला दिगाटी संघासाठी महत्वाची मॅच असेल कारण या मॅच मध्ये जर जिंकले तर आपला पुढचा प्रवास सुखकर राहील. अर्थातच उपसभापती चषकामध्ये आपल्याला पुढे जाण्याचे चान्सेस खूप वाढतील आणि अशा वेळेला मात्र हा बॉल असेल फ्री हिट. बॉलिंग ट्रॅकवर तोच गोलंदाज. सगळं काही अगदी मनासारखं घडत होतं गोलंदाजाच्या आणि अचानकपणे आलेला हा नो बॉल आणि या बॉलवर सिंगल धाव आली फ्री हिटच्या. आणि एक धावेनं मात्र धावसंख्येचा जर आपण आलेख पाहिलात तर धाव फलकावर धावा आहेत त्या 10 धावा. 10 रन ऑन अ बोट. पॉवप्लेचं पहिलं षटक आहे. आपण पाहतोय मयूर घरत बॉलिंग ट्रॅकवर असेल. शिवकर संघानं फलंदाजी करत असताना काय जबरदस्त, खास करून फलंदाज आपण पाहिलत ना, अजय खरचची कमालीची फलंदाजी पाहिली, त्यानंतर प्रतीक पाटील यांनी केलेली कमालीची फलंदाजी आणि 61 धावांचा मोठा आकडा समोर ठेवण्यामध्ये यश आलं अर्थात श्रीदत्त शिवकर संघाला. विरोधात आपण सार्थक स्पोर्ट दिगाटी संघ पाहत आहात. यावेळेला एज लागली आणि थर्ड मॅन फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाणार. सीमारेषेला क्रॉस करत असताना चौकार. काय सुरेख गोलंदाजी आपली मयूर घरत याची पाहायला मिळाली. तदनंतरच्या चेंडूवर मात्र मोठे प्रहार झाले. धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती
टोटल धावसंख्या आपण 14 धावा पाहिलेल्या आहेत. अर्थातच 2 विकेट महत्वाचे आउट होताना आपल्याला पाहायला मिळाले. अमोल पाटील आउट झाला 4 या धावसंख्येवर. तदनंतर आपण तुषार ठाकूर याला गोल्डन डक विकेटचा शिकार होताना पाहिलेत आणि सध्याच्या घडीला 18 बॉल आणि 48 धावांची गरज असेल. अजय भगत नवीन बॉलर मात्र इथे वापरला जाईल. गोलंदाजाच्या माध्यमातून अजय भगत याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. 48 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 18 बॉल मध्ये समोर असेल सार्थक स्पोर्ट दिघाटी संघ. अलॉंग द कार्पेट यावेळेला मात्र प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि अशा रीतीने 1 न धावसंख्या पुढे सरकते. किमान 15च्या सरासरीने धावसंख्या प्रत्येक षटकामध्ये जमवावी लागेल बॅटिंग करत असलेल्या संघाला. अर्थातच आपण पाहाल दिघाटी संघ आहे आणि एकीकडे शिवकर संघ म्हटला ना की आपल्याला मयूर पाहायला मिळेल की प्रचंड खेळाडू दरवर्षी साई आपल्याला 40गाव मध्ये हा जो अजय भगत आहे कर्णधार म्हणून भूमिका निभावलेली आणि प्रचंड खेळाडू दरवर्षी नव्यानं तयार होत असतात या गावामध्ये. लेग बिफोर विकेट साठी यावेळेला मात्र अपील केले जाते. द्वारकानाथ सोरके म्हणतात की लेग स्टंप सोडून गेला हा बॉल, त्यामुळे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धावेल. 1 धाव, 16 धावा धावपटलावर. उद्या मला वाटतं अजय हनुमान भातान संघ खेळेल म्हणजे स्वतःच्या मैदानावर. त्यावेळेस रुकेश काटावले कर्णधार असतील, मजा येईल. ई गटामधला तो टॉप 8चा गट असेल आणि आज 2 सामने होतील त्यातले. यावेळेला आपण पाहिलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तिथे खेळाडू उभा आहे. 1 धाव थांबू शकत नाहीये आणि या 1 धावेनं पुन्हा एकदा टोटल मध्ये होतोय परिवर्तन. 17 धावा धावपटलावर. जयेश भोसले आहेत आमच्या बरोबर आज आणि खऱ्या अर्थानं सुरेख आवाज आपण मातृभाषेमध्ये त्यांचा आवाज नेहमीच वारंवार ऐकता. आजही रात्रभर या स्पर्धेमध्ये आमच्या बरोबर असतील. सध्याच्या घडीला अजय भगत मात्र कमालीची गोलंदाजी करतोय कारण अद्याप त्याच्या माध्यमातून बॉल फेकले गेलेत. धावा मात्र खर्च करून देत नाही. आता यावेळेला अपील केली जाते लेग बिफोर विकेट साठी. सिंगल धाव, दुसरीची मागणी केली जाते. डेंजर एंडवर थ्रो सुद्धा केला परंतु तत्पूर्वी फलंदाज मैदानामध्ये अगदी सुरक्षित पोहोचलेला. त्यामुळे 2 धावा या बॉलवर आणि 2 धावांच्या माध्यमातून मूव्ह होतोय स्कोर कार्ड. पुढे सरकताना 19 धावा, 62 धावा कमी आखता येणार नाही. 24 बॉल 62 धावा. असाही आपण पाहिलं शिवकर संघ प्रचंड वेगवान पद्धतीनं बॅटिंग केलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक खेळाडूनं मात्र आपला 100% स्वतःला प्रेझेंट केलाय. त्यामुळे हा मोठा धावांचा आलेख आपल्याला पाहायला मिळाला विरोधात सार्थक स्पोर्ट दिघाटीच्या. यावेळेला मात्र फलंदाजाने सुद्धा कंबर कसली आहे सार्थक स्पोर्ट दिघाटी संघाच्या. टो मध्ये टाकलेला हा बॉल आपण पाहिलं. नॉनस्ट्राइक एंडला एवढा गतिमान पद्धतीनं थ्रो करण्याचा विचार होता परंतु ऐन क्षणाला निर्णय बदलला अजय भगतनं आणि या बॉलवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 13 बॉल आणि आता 43 धावांची गरज असेल. जबरदस्त मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाण्याची दाट शक्यता आहे. ज्या अनुषंगाने आपल्याला दिघाटी संघाचे बॅट्समन खेळताना पाहताय परंतु अजय भगत सुद्धा चाणक्य कसलेला आहे. बराचसा अनुभव आहे त्याच्या पाठीमागे. मोठमोठ्या टुर्नामेंट्स मध्ये खेळत असताना अजय भगत याला आपण वारंवार पाहतो. अगदी मग बॉलिंग डिपार्टमेंट असू द्या त्याच्यावर सोपवलेली सगळ्या जबाबदाऱ्या तो अगदी चोख पार पाडतो. आणि ज्या वेळेला आपण तालुक्याचं नेतृत्व करतो, 40 गावचं नेतृत्व करतो, रायगड सारख्या मोठ्या लॉट्स मध्ये खेळतो त्यावेळेस तिथून येणारा अनुभव, तिथून मिळणारा एक्सपिरियन्स, तो एक्सपिरियन्स आपण ग्रामीण आपल्या 1 गाव 11 साठी वापरला तर तो अजून इफेक्टिव्ह, अजून परिणामकारक ठरतो आणि तो इथे कामी आला अजय भगतचा. या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा आल्यात त्या मात्र फक्त 5. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला 19 धावा आणि अर्थातच 12 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 43 43 रन टू विन बिटवीन 12 बॉल. 2 षटकांमध्ये 43 धावा. आव्हान आता जड होत चाललंय.
आणि मी म्हणेन अर्थातच सात स्पोर्ट दिघाडी संघाच्या थोडासा अंगलट येत चाललाय, कारण आता आपल्याला निर्धाव चेंडू अजिबात खेळून जमणार नाहीये. प्रत्येक बॉलवर काही ना काही मोठा रिझल्ट येणं फार गरजेचं आहे, कारण आता इथून डेअरिंग करावी लागेल, कारण नॉकआउटचे राऊंड आहेत. आपण या स्पर्धेमध्ये जर हरला तर या स्पर्धेला पूर्णतः निरोप द्यावा लागेल. पुढच्या वर्षी पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागेल उपसभापती चषकाची. फुल टॉस बॉल यावेळेला पहा, देखणा फटका जरूर सजवलाय. बॉल जाणार सरळ वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून. नो बॉल कॉल आहे यावेळेला आपण पाहिलं, आणि आयवा कॅच सुद्धा पकडलेली आहे. म्हणजे अर्थातच पहा, हा नो बॉल आहे, षटकार आला म्हणजे अर्थातच 7 धावा. पुढचा बॉल असेल फ्री हिट, आणि आयवा कॅच सुद्धा पकडलेली आहे या बॉलवर. या टी शर्ट आहे वतीनं त्या टी शर्ट आपल्याला इथे प्रदान करण्यात आलेले आहेत, देण्यात आलेले आहेत. प्रत्येक आयवा कॅचसाठी ब्रँडेड टी शर्ट आहेत. षटकारानं मात्र धावगतीला वेग आला. टीमची टोटल 26 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. सामना थोडा जवळ अंतानं पाहायला मिळतो. हा बॅट्समन फ्रंट फुटवर येऊन या बॉलला यावेळेला खेळलाय लॉंग ऑनला. दुसरी धाव धोक्याची होऊ शकते, आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेनं अजून टार्गेट जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 28 धावा. 11 बॉल आणि आता 34 धावांची गरज असेल. या षटकामध्ये थोडेसे उलटफेर झालेत. या षटकामध्ये काही असं घडलंय जेणेकरून या सामन्यामध्ये अजून उत्कंठा वाढली आहे, कारण या षटकामध्ये आलेल्या नो बॉलवर षटकार, तदनंतर मात्र 2 धावा, या सगळ्या उलटफेरीने या सामन्याला थोडासा उत्कंठावर्धक बनवलाय. आणि अर्थातच सार्थक स्पोर्ट दिघाडी संघासाठी ही चांगली जमेची बाजू आहे. यावेळेला मस्त फटका, वॅकंड एरियामध्ये गॅप शोधली आहे, जाणार आहे बॉल मिड विकेट आणि वाईडिश लॉंगनच्या मधून चौकार. फलंदाजी करत असताना आपण नितेश म्हात्रेला पाहिलं, आणि यस अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी. स्कोर हवाय, धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 32 धावा, 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा, 10 बॉल, आणि आता जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल. या सामन्यामध्ये नितेश म्हात्रे या फलंदाजानं मात्र सामन्यामध्ये उत्कंठा वाढवली आहे, आणि अर्थातच सामना खेचून घेण्याचा पूर्णतः प्रयत्नाला यश सुद्धा येतोय. मोठे फटके ठेकतोय अलॉंग द कापेट. या वेळेला मात्र तिथे खेळाडू उभा आहे, क्षेत्ररक्षण करणार. तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण केली जाते, आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून 33 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतील. नऊ बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. डाव्या हाताचा बॅटर आपण प्रणय पाटील याला पाहायला ऑन स्ट्राईक. सरळ बॅटनं हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ ब्लॅक स्क्रीनच्या समोर बॉल. 6 धावा, मॅक्झिमम षटकार. होता आणि काय झालं मॅच मध्ये. 12 बॉल 43 धावांची गरज होती. आता 8 बॉल आणि धावसंख्येची गरज आहे ती 23 धावा. गुरुदत्त शिवकर, यस दत्ताचं नाव आहे. दत्ताच्या नावाने ही टीम सातत्याने खेळताना आपल्याला शिवकर संघ पाहायला मिळतोय, आणि त्या अनुषंगाने आपण 8 बॉल आणि आता गरज असेल 23 धावांची. मॅच कुठे होती आणि कुठे आणून ठेवली आहे, आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी म्हणेन प्रणय पाटील यांनी ठोकलेला 1 चौकार 1 षटकार. तदनंतर नितेश म्हात्रे यांनी 1 चौकार 1 षटकार आणि 1 चौकार, म्हणजे 2 चौकार 1 षटकार.
च्या माध्यमातून एक बहारदार खेळी इथे पाहायला मिळते. कल्पेश पाटील थोडासा महागडा ठरतोय. या बॉलला पुन्हा एकदा उडवलाय सरळ बॅटनं. कॉपी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, इथून मात्र झेल ड्रॉप आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. उंच उडवलेला अंतर कापू शकला नाही बॉल आणि अशा रीतीने 2 धावा. या 2 धावांच्या माध्यमातून धाव संख्या जर आपण पाहिली तर 41 धावा आणि आता गरज असेल 7 बॉल आणि 21 धावेची गरज. या बॉलवर जर मयूर मोठा फटका आला नसाई तर मजा येईल, कारण या बॉलवर षटकार चौकार आला तर आवाक्यातली धावसंख्या स्थिर होईल समोर. म्हणजे 15-16 जर टार्गेट असेल तर मजा येईल मॅच मध्ये. पाहूया शेवटचा बॉल असेल. क्षमता आहे या खेळाडूकडे, डाव्या हाताचा बॅटर आहे मैदानामध्ये. यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. लास्ट बॉल, थोडासा दडपण असेल जरूर. यावेळेला आपण पाहिलं चांगली मॅच. 7 बॉल आणि आता 21 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट ने यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. मिस्टर मिक्सो खेळा, विकेट किपर झेल खाली असेल आणि इथून मात्र गडी बाद, विकेट डाऊन. ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच प्रकाशदादा पाटील, रेवनाथजी पाटील, रामचंद्रजी झुनगरे या सगळ्या मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. त्यांचं आपण वेलकम करूया. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेला आमचे मित्र अजयजी खरत कसकडून आहेत, पायल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर आहेत. त्यांनी या अर्थातच उपसभापती चषकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अजयजी तुमचंही मनापासून आभार. आमचे मित्र किरण पाटील असतील या मॅचला बघत, त्यांनीही शुभेच्छा दिलेल्या आहेत. आय व्हिजन ऑप्टिक्सचे मालक आहेत आणि त्यांच्या वतीनंही या स्पर्धेला शुभेच्छा असतील. बरीचशी मंडळी आज क्रिकेट पाहत असतील आणि आज घर बसल्या काही लोक आता थोड्या वेळात मैदानामध्ये सुद्धा दाखल होतील, कारण ग्रामीणचा लॉट असेल ना साई, त्यावेळेस गर्दी प्रचंड असते पाहायला. कारण गावाची पाठीराखण फार महत्वाची असते. आपल्या पाठीमागे टाळ्या वाजवणारी जेवढी जास्ती ना, तेवढा उत्साह जास्ती होतो, आत्मविश्वास वाढतो खेळाडूंचा. 6 बॉल असतील आणि 21 धावाची गरज. सूरज भगत हा शेवटचा गोलंदाज वापरला जाईल. समोर आहे बॅट्समन आपण रुपेश ठाकूर याला पाहाल. पहिला बॉल मिस केलाय, मिस टायमिंग खेळाय, क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचेल. आणखीन एक मोठा विकेट. इथून माघारी परत असताना बॅटिंग करत असलेला टीम सार्थक स्पोर्ट दिघाटी संघाचा. स्वप्न दाखवलेले दिघाटी संघाला तो मात्र आता माघारी परततोय. म्हणजे अर्थातच जी नौका अगदी समुद्रामध्ये अटकलेली, त्या नौकेला किराण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न त्याने आतोनात केला, परंतु हाताला यश आलं नाही. परंतु पाहूया, काय हरकत नाही. नवीन बॅटर समर्थ गावण मैदानामध्ये दाखल होतोय. समर्थ गावण इनॅट नंबर 6 वर मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर सूरज भगत पहिल्या बॉलवर यशस्वी गोलंदाजी करत असताना विकेट प्रस्थापित केलेला. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. 30 यार्ड सर्कल मध्ये 2-2 खेळाडू झेल खाली येणार आणि सुरेख झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट डाऊन दिघाटी संघाचा.
500 रुपयाचं पारितोषिक असेल उदयजी पाटील. गरज आहे. उदयजी पाटील पहा मोठी व्यक्तिमत्व आहे, कारण आता संघ खूपच अडचणीमध्ये आहे. त्यांना माहिती आहे की आता कुठून म्हणजे सगळे जेव्हा आपले पर्याय थांबतात ना त्यावेळेस मग मात्र डोक्याला काहीतरी वेळ लागतं आणि काहीतरी असं करावं की जेणेकरून कुठून तरी लक फॅक्टर येतील आणि धावा जमतील. तर पाहूया, त्यांच्याकडून रक्कमही जमा झालेली आहे, परंतु आता थोडीशी वेळ निघून गेलेली आहे, कारण बॉल आहे ते मात्र 4 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल. यावेळेला आपण थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला असं खेळाडू मात्र क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल धाव मिळेल. 20 धावांची गरज आहे 3 बॉल मध्ये. अगदी 3 लिगल डिलिव्हरी जर पडली तर मी म्हणेन विजयाच्या उंबरठ्यावर उभी आहे अर्थातच गुरुदत्त शिवकर संघ. चांगला प्रयत्न मधल्या फळीमधले हे 2 खेळाडू जर विचार केला नसाई आपण तर चांगले खेळलेले आणि असं वाटलेलं यावेळेला मॅच टर्न होती की काय, परंतु अचानकपणे त्यांचं विकेट जाणं मी म्हणेन दिघाटी संघासाठी थोडासा बॅकफुटवर जाण्याचा मार्ग होता. हा आणि बऱ्याचशा प्रमाणात आपण दोन्ही रात्रीमध्ये जर विचार केला तर बॅटिंग करणारा संघ बऱ्याचशा अंशी म्हणजे अगदी 90% जरी बोललो तरी काय हरकत नाही जिंकताना पाहायला मिळाले. टप्पा खाल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेला टर्न होत आहे बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. औपचारिकता शेष आहे या स्पर्धेमधली, कारण 2 लिगल डिलिव्हरी त्यानंतर मात्र विजयाचे संपूर्ण दरवाजे उघडले जातील गोलंदाजी करत असलेल्या शिवकर संघासाठी. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आणि मान्यवरांची गर्दी या मैदानावर या समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळते. मोठा फटका जरूर खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक उभा असेल. सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि आता 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या दुसऱ्या पूर्वार्धामधला. विजयाच्या अगदी समीप उभी आहे. आणि हा पहिला विजय असेल मला तर वाटतं. या बॉल नंतर आपण नक्कीच घोषित करूया. शेवटचा बॉल असेल आणि अशा रीतीने यावेळेला आपण पाहाल की गुरुकृपा शिवकर संघ हा विजय प्रस्थापित करतोय आणि स्पर्धेच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळेल सार्थक पोट दिघाटी संघ. हार्डलक दिघाटी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम शिवकर संघ. यानंतरची मॅच असेल विनर मध्ये म्हणजे अर्थात शिवकर विरोधात असेल जिते संघ, म्हणजे अरुष 11 जिते विरोधात असेल गुरुकृपा शिवकर संघ. या दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस बॉक्स मध्ये यायचं. धन्यवाद रोशनजी. उपसभापती चषकामध्ये सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सरसे स्वागत करतो आणि मुख्य व्यासपीठाकडे सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. प्रथमतः चंद्रकांत पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. मी सुभाष पाटील यांना विनंती करतो की आपण चंद्रकांत पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन आपण या ठिकाणी आपला सन्मान होतोय. कसलखंड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि